Hello all and a warm welcome to this session of my English class. माझ्या म्हणजे मानसी बरोबर आज आपण सगळे वाचूया द फन दे हॅड. ही जी स्टोरी आपण मागच्या सेशन मध्ये स्टार्ट केली होती तिलाच पुढे कंटिन्यू करूया. तर चला वाचू आपण द फन दे हॅड. तर आपण आतापर्यंत स्टोरीत वाचलं आहे की मार्जी जी की एक लहान मुलगी आहे तिला आपल्या डायरीमध्ये ती लिहिते आहे की कशी तिला एक स्टोरी बुक एक बुक मिळाली आहे जुनी कोणची बुकच्या बाबतीत तिला कळलं आहे. आणि मग ती आठवण करते की तिच्या आजोबांनी सांगितलं होतं की त्यांचे आजोबा जे होते त्यांच्या काळी जे आहे पुस्तका होत्या. तर तिला पुस्तकं वगैरे माहित नाहीये, त्यांनी कधी पाहिलं नाहीये. तर तिला एवढंच नुसतं माहितीये की काहीतरी पिवळे पिवळे त्याचे कागद असतात आणि त्याचे पेज पलटले जातात आणि त्याचे जे अक्षर असतात ते सुद्धा एकाच जागेवरती असतात. तुम्ही पेज कितींदाही पलटा तरी ते अक्षर कुठे हलत डुलत नाही. तर हे आता आपण वाचलं होतं. आता ह्याच्या पुढे वाचूया. जी सेड टॉमी, व्हॉट अ वेस्ट. तर टॉमी म्हणाले की जी, आपण जसं म्हणतो छी यार काय बेकार आहे, तर तसंच तो म्हणतो जी व्हॉट अ वेस्ट, किती फालतू. व्हेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे आय गेस. तर तो म्हणतो कारण की या मुलांनी कधी पुस्तकं पाहिलेच नाही. तर तो काय म्हणतो की जेव्हा आपण ही पुस्तक वाचून घेतली तर म्हणजे की नुसतं यांना फेकून द्यायचं आय गेस, म्हणजे असं त्याला वाटतं. Our television screen must have had a million books on it and it's good for plenty more. I wouldn't throw it away. तर तो त्या पुस्तकाची तुलना कशी करतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. तर टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्या तो असं म्हणतो की मिलियन ऑफ बुक्स आहेत, म्हणजे की लाखो करोडो पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये. आणि इट्स गुड फॉर प्लेंटी मोर, म्हणजे की त्याच्यात आपण खूप वाचू शकतो आणि त्याच्यात काही म्हणजे नुकसान पण नाहीये. आय वुडंट थ्रो इट अवे, तर मी तर त्याला कधी ना फेकू. पण पुस्तक पुस्तक म्हणजे रिअल बुक जी गोष्ट झाली इथे, रिअल बुक किती बेकार आहे त्याच्या हिशोबे. सेम विथ माइन सेड मार्जी. तर मार्जी म्हणते की हो माझ्या बरोबरही तसंच आहे. शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. तर ती जी आहे ती 11 वर्षाची होती आणि तिने तेवढ्या टेलिबुक्स नव्हत्या पाहिल्या जेवढ्या टॉमीने बघितल्या. म्हणजे इथे जे टेलिव्हिजन स्क्रीनची गोष्ट चालली आहे ते टेलिबुक्सची गोष्ट चालली आहे, म्हणजे फ्युचरची कहाणी आहे. तर फ्युचरमध्ये असं टेलिबुक्स वगैरे सारखं असेल जिथे मुलं वाचू शकतात. ही वॉज 13. तर टॉमी किती 13 वर्षाचा होता आणि मार्जी 11 वर्षाची. शी सेड वेअर डिड यू फाइंड इट. तर तिने विचारलं तुला हे कुठे भेटली. इन माय हाऊस ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रिडिंग. तर त्यांनी जे आहे म्हटलं की माझ्या घरात मला भेटली आणि त्यांनी असं पॉइंट आउट केलं बिना पाहता, विदाउट लुकिंग म्हणजे बिना पाहता, कारण की तो काय करत होता, तो काहीतरी वाचत होता, तो पुस्तक वाचत होता. इन द ॲटिक. आता ॲटिक म्हणजे काय झालं, ॲटिक वरती त्याला पुस्तक भेटले, म्हणजे असं आपले जुने पुराणे टाण वगैरे असतात ना, वरचा जो खण असतो, तर तिथे कुठेतरी त्याला ती पुस्तक भेटली होती. व्हॉट्स इट अबाउट. तर ती विचारते की कसल्याबद्दल हे पुस्तक. तर स्कूल, तो म्हणतो शाळेबद्दल आहे. Margie was scornful. School? What's there to write about school? I hate school. आता मार्जी स्कॉर्नफुलचा अर्थ काय झाला की जसं की खूप आपल्या मनात असं हेटरेट आणि नफरत अशी भरून जाय ना, तर तिला तसं शाळेबद्दल तसंच वाटायचं. तर ती म्हणजे शाळेबद्दल आहे. अरे शाळेबद्दल लिहायसारखं काय आहे. आय हेट स्कूल, मला तर शाळा अगदी नाही आवडत, म्हणजे मी अगदी हेट करते स्कूल्सची. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल. मार्जीला नेहमीच शाळा जी आहे ती पसंत नव्हती, अगदीच तिला नफरत होती. बट नाव शी हेटेड इट मोर देन एव्हर. पण आता तिला आणखी जास्त त्याच्याशी नफरत होऊन गेली आहे. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग अ टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. आता तिला शाळा का नाही आवडत ह्याचं इथे कारण दिलंय की मेकॅनिकल टीचर जो होता. आता मेकॅनिकल टीचरचा अर्थ काय झाला की जसं की तुम्हाला आम्हाला जे आहे टीचर्सनी पढवले माणसांनी, मी पण तुम्हाला, मी एक जिथे हक्ती माणूस आहे, मी पढवतेय तुम्हाला, भले ह्याच्या थ्रू पढवतेय तुम्हाला, पण तुम्हाला तुम्ही एक माणसाशी पडताय ना. पण इथे मेकॅनिकल आहे टीचर, म्हणजे सपोज करा की रोबोट आहे कोणचा, तर अशा प्रकारचं मेकॅनिकल एक मशीन आहे, टीचर एक मशीन आहे. तर तो जो आहे जे मशीन टीचर आहे ते तिला काय करताय, टेस्ट वरती टेस्ट देत चाललंय ज्योग्राफीमध्ये. आणि तिचं जे आहे नंबर चांगले यायच्या बदले काय होते, खराब बदसे बदतर होत चालले, बहुत खराब नंबर येतात ते, वर्स अँड वर्स, खूप वाईट नंबर येत चाललेत नेहमी. आणि तिची आई जी आहे शेवटी काय करते, हेड शेकेन हर हेड, म्हणजे खूप त्रासून ती मग शेवटी दुःखाने सेंड फॉर द काउंटी इन्स्पेक्टर, जो काउंटी इन्स्पेक्टर आहे तिथे त्याला धाडते आपल्या मुलीला आणि त्याला घेऊन जाते त्या मेकॅनिकल जो टीचर आहे त्याला.
ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस. आता तो जो काउंटी इन्स्पेक्टर असतो तो गोल मटोलचा माणूस असतो, तिचा लाल लाल चेहरा असतो. अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. आणि त्याच्याजवळ खूप सारा इतका मोठा एक बॉक्स असतो ज्याच्यात सारे त्याचे टूल्स असतात, वायर्स असतात, तार असतात आणि जितकेही अवजार असतात ना आपले ठीक करायवाले मशिनीला, ते सगळे असतात त्याच्याजवळ. ही स्माइल्ड एट मार्जी. तो मार्जीला पाहून हसला. अँड गेव्ह हर एन ऍपल. आणि तिला एक ऍपल दिलं. देन टूक द टीचर अपार्ट. अँड देन त्याच्यानंतर काय केलं तिने, की तो जो टीचर होता, मेकॅनिकल टीचर होता, त्याला तो घेऊन गेला. मार्जी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. आता मार्जी असं होप करत होती, अशी आशा करत होती की असं होय की ह्याला हे ठीक करताच नाही. जसं की कधी कधी होतं ना की तुम्हाला परीक्षा द्यायची, आपण असं मन नाही करत आज परीक्षा किंवा आपली तयारी नाही, आपण काय चाहतो की आज टीचर येच ना, असं चाहतो ना. तर तशाच प्रकारे मार्जीस होते की हिला ठीक करूच न पावे. बट ही न्यू हाऊ ऑल राईट. अँड आफ्टर अन आवर ऑर सो देअर इट वॉज अगेन. पण त्याला आपलं काम नीट प्रकारे माहिती होतं, म्हणून तासभराच्या आत, तास दीड तासाच्या आत त्यांनी ते ठीक करून बाहेर आणलं. लार्ज अँड ब्लॅक अँड अगली. आता हे हिच्या दृष्टिकोननी आहे, मार्जीच्या दृष्टिकोननी आहे. लार्ज म्हणजे खूप मोठा, काळा, आणि अगली म्हणजे एकदम वाईट तसा, कारण की तिला ते आवडत नव्हतं. विथ अ बिग स्क्रीन. आणि त्याचं स्क्रीन जे आहे अशी खूप मोठी स्क्रीन होती. ऑन विच ऑल द लेसन्स वर शोन. त्याच्यावरती सगळे त्याचे चॅप्टर, सगळे लेसन दिसत होते. अँड द क्वेश्चन्स वर आस्क्ड. आणि सगळे जे सवाल आहे, प्रश्न सगळे त्याच्यावरती विचारले जात होते. दॅट वॉजंट सो बॅड. हे इतकं वाईट नव्हतं. द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. तिला जे सगळ्यात नावडता जो भाग होता तो काय होता, तो भाग होता जेव्हा तिला होमवर्क आपला सबमिट करावा लागत होता आणि टेस्ट पेपर्स द्यावे लागत होते. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड. तर तिला नेहमीच हे पंच कोड मध्ये द्यावं लागत होतं. दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years ओल्ड. जे की तिला जेव्हा ती 6 वर्षाची होती तेव्हापासून तिला शिकवून दिलं गेलं होतं की हे पंच कोड कसं करायचं, कसे आपले पेपर सबमिट करायचे किंवा होमवर्क द्यायचं. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाइम. आणि तो चुकी जो टीचर होता तो मेकॅनिकल होता, तो कम्प्युटर टाईप होता, तर तो एकदम वेळेवरती त्याला चेक वॅक करून आणि नंबर सांगून द्यायचा तुरंत. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्जीज हेड. तर इन्स्पेक्टर जेव्हा ते बनवून आला तर तेव्हा तो परत येऊन तो हसला आणि काय केलं त्यांनी, पॅटेड मार्जीज हेड. म्हणजे मार्जीचं डोकं होतं, सपोज हे डोकं आहे, त्याला असं असं पॅट केलं, म्हणजे प्रेमाने पण कसं लहान मुलांना करतो तसं. ही सेड टू हर मदर. तर तो तिच्या आईला बोलला, इट्स नॉट द लिटिल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स. तर तो म्हणाला की मिसेस जोन्स, हे लहान मुलीचं काही याच्यात चूक नाहीये. आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. मला असं वाटतं की जो जिओग्राफी सेक्टर होता, म्हणजे जिओग्राफीमध्ये जे एकानंतर एक त्याचे टेस्ट होत होते, वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक, म्हणजे ते खूप लवकर लवकर ते काम करत होतं. दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. तर असं कधी कधी होतं. आय हॅव स्लोड इट अप टू अन एव्हरेज 10 year लेवल. तर आता मी त्याला हळू करून दिलंय ताकी ते 10 वर्षाच्या मुलाच्या हिशोबे त्याला प्रश्न विचारे. ऍक्च्युअली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. तर तो म्हणतो की हिचा जो पॅटर्न आहे, म्हणजे जो परीक्षाचा, जी परीक्षा देते सॅटिस्फॅक्टरी आहे, तर ह्याच्यात काहीच अशी चिंताची गोष्ट नाहीये, ती सगळं ठीक करते. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन. आणि अशा प्रकारे परत ते मार्जीचं जे डोकं असतं तिथे पॅट करतात, म्हणजे असं परत असं प्रेमाने असं असं करतात. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. पण मार्जी जी आहे ती फार जास्त निराश होऊन गेली होती. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. तिला असं वाटत होतं की बहुतेक हे टीचरला नेहमी करता घेऊन जाय. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. त्यांनी एकदा जे आहे, जो टॉमीचा जो टीचर होता त्याला, म्हणजे टीचर म्हणजे कोण, हा असाच मेकॅनिकल टीचर, त्याला घेऊन गेले होते आणि जवळजवळ महिनाभर तो नव्हता, कारण की जो हिस्ट्रीचा, जो इतिहासचा जो हिस्सा होता तो काय होता, ब्लँक होऊन गेला होता पूर्णतः. सो शी सेड टू टॉमी, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. तर म्हणून हे सगळं म्हणजे तिचं मागच्या डोक्यात चाललं होतं. आता परत वर्तमान जे आहे की ती म्हणून म्हणाली टॉमीला की कुणी पण शाळेबद्दल का लिहिले, शाळेबद्दल लिहावंसं काय आहे, असं तर काहीच नाहीये. तर अशा प्रकारचं ती प्रश्न विचारते टॉमीला. तर आज आपण एवढा भाग वाचलाय. पुढचा भाग आपण परत आपण आपल्या नेक्स्ट ह्याच्यात वाचूया सेशन मध्ये. आता आपण एकदा ह्याचे एक्सरसाइज पार्ट बघूया.
तुमच्या इंग्लिश वर्कशॉप मध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट व्हॉट दीज सेंटेन्सेस वुड मीन टुडे अँड व्हॉट दे मीन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. म्हणजे काही इथे सेंटेन्सेस दिलेले आहे, वाक्य दिले आहेत, तर त्यांचं आपल्याला सांगायचं आहे की आजच्या संदर्भात, म्हणजे आज जे आपण आत्ता जितोय आजच्या ह्याच्यात त्याचा काय अर्थ आहे, आणि जे स्टोरी आहे कहाणीच्या रिलेटेड मध्ये त्याचा काय कॉन्टेक्स्ट आहे ते आपल्याला सांगायचं. पहिला आहे सेंटेन्स, शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. ती सोचत होती की ते टीचरला नेहमी करता घेऊन जाय. आता आजच्या संदर्भात या सेंटेन्सचा काय अर्थ निघेल, शी हॅड बीन होपिंग दे वुड ऑफिशियली डिसमिस द टीचर फ्रॉम हिज जॉब फॉर एव्हर. आत्ताच्या ह्याच्यात काय होतं बेटा की जे टीचर असतं ते नोकरी करतं, तर नोकरीत होऊ शकतं की त्याला काढून देतं, म्हणजे म्हणून ती होप करत होती की बहुतेक टीचरला नेहमी करता शाळेतनं काढून दे, तिला नोकरीतनं हटवून दे. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी, क्लासच्या ह्याच्या स्टोरीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय आहे हे, शी हॅड बीन होपिंग दे वुड रिमूव्ह द टीचर फ्रॉम द स्क्रीन परमनंटली. तर तिला हे वाटत की स्क्रीनवरनं जो मेकॅनिकल टीचर आहे त्याला नेहमी करता हटवून दिलं जाईल. हे स्टोरीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कहाणीच्या संदर्भात आहे. दे हॅड टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ. हे आपण आत्ताच वाचलं होतं स्टोरीमध्ये की ते टॉमीच्या टीचरला जवळजवळ 1 महिन्याकरता घेऊन गेले होते. तर आजच्या संदर्भात काय होईल, दे हॅड सस्पेंडेड टॉमीज टीचर फॉर नियरली 1 मंथ, की त्यांनी टॉमीच्या टीचरला जवळजवळ 1 महिन्याकरता सस्पेंड करून दिलं होतं, म्हणजे नोकरीतनं बरखास्त केलं होतं. आणि स्टोरीच्या कहाणीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय, दे हॅड स्टॉप्ड स्क्रीनिंग टॉमीज टीचर फॉर नियरली अ मंथ, म्हणजे की त्यांनी टॉमीच्या त्या टीचरला 1 महिन्याकरता जवळजवळ स्क्रीनिंग म्हणजे दाखवणं बंद करून दिलं होतं. नेक्स्ट आहे, इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. म्हणजे की तो कोणी रेग्युलर टीचर नव्हता आणि तो एक मॅन होता, म्हणजे माणूस होता. आजच्या संदर्भात त्याचा काय अर्थ होईल की इट वॉजंट द टीचर हु रेग्युलरली डिड द टीचिंग वर्क इन स्कूल. म्हणजे की जो टीचर तुम्हाला नेहमी पढवतो त्याच्या व्यतिरिक्त कोणी आलं तर त्याच्या संदर्भात हे होईल की तो जो टीचर रोज पढवता तो नव्हता, तो शाळेत आणि कोणी आला होता. आणि स्टोरीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय होईल, इट वॉज द मेकॅनिकल टीचर हु गेव लेसन्स टू स्टुडंट्स ऑन स्क्रीन रेग्युलरली. म्हणजे की जो मेकॅनिकल टीचर होता तो त्यांना नेहमी पढवत होता आणि त्याच्या जागी इट वॉज अ मॅन, तर तो त्याच्या जागी एक माणूस होता. तर ते हे लोक सोचून, ते मुलं सोचून यांना खूप मजा येते की असं कसं एक माणूस पढवू शकतो. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर, एक माणूस एक टीचर कसा असू शकतो. आजच्या संदर्भात हा जो सेंटेन्स मिनिंगलेस आहे, कारण की आपण तर सगळे जे आहे टीचर्स जितके आहे माणसाच आहे, बाई आहे किंवा पुरुष आहे माणसाच आहे. आणि स्टोरीच्या संदर्भात काय होईल, दे हॅड द मेकॅनिकल टीचर अँड दे डिडंट एक्सपेक्ट अ मॅन इन इट्स प्लेस, की ते मुलं जे पढत होते ते नेहमी एका तकनिकी टीचरशी, म्हणजे की एका म्हणजे की रोबोटशी किंवा अशा टाईपच्या टीचरशी पढत होते. पण म्हणून ते एक्सपेक्ट नव्हते करत, ते लोक सोचूही नव्हते शकत की एक माणूस, एक जिता जागता माणूस त्यांना पडवेल. अ टीचर हॅज टू बी ऍडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचर्स. म्हणजे काय, टीचर जो आहे त्याला ऍडजस्ट करावं लागतं टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय, प्रत्येक मुला मुलीच्या माइंड मध्ये फिट होऊन जाय तो, अशा प्रकारे त्याला स्वतःला ऍडजस्ट करावं लागतं. तर आजच्या संदर्भात काय, द टीचर हॅज टू डील विथ द स्टुडंट्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द होल क्लास. पहा, एक टीचर असतो, शिक्षक एक असतो आणि वर्गमध्ये किती असतात, 40, 50, 60 पर्यंत मुलं मुली असतात. आणि टीचरला सगळ्यांना पढवायचं, सगळ्यांचं डोकं समजून आणि त्याला एका प्रकारे पढवायचंय, पण तरी पण सगळ्यांना वेगवेगळं त्याला ट्रीट करावं लागतं. त्याचा या वाक्याचा या ह्याच्यात हेच संदर्भात अर्थ होईल आजच्या ह्याच्यात. आता कहाणीच्या ह्याच्यात, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी, द मेकॅनिकल टीचर हॅज टू बी रिपेअर्ड. मेकॅनिकल टीचर जो होता त्याला रिपेअर करायचं होतं, म्हणजे ठीक करायचं होतं. अँड मेड सुटेबल अकॉर्डिंग टू द नीड ऑफ इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स, की प्रत्येक एक एक जो स्टुडंट आहे, छात्र आहे, त्याच्या हिशोबे त्याला ठीक करायचं होतं. तर ह्याच्यामध्ये मेनली मेकॅनिकल टीचरची गोष्ट चालली. आणि ज्या आपल्या आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण माणसांची गोष्ट करतो की आम्ही लोक जे टीचर्स असतो ते तुम्हा मुलांच्या जे आहे डोक्याच्या हिशोबे चालतो. तर अशा प्रकारे आज आपण काही विशेष महत्वाची गोष्ट काय बघितली, की जे सेंटेन्स आता आपण बघितले तर त्याच्यात काय की आजचा कॉन्टेक्स्ट काय आणि जो स्टोरीचा कॉन्टेक्स्ट तो किती वेगळा आहे तुम्ही बघितला ना. आणि एक सेंटेन्स मध्ये तर आपला म्हणजे काही मिनिंगलेसच होता, की काही त्याच्यात अर्थच नव्हता. अशा प्रकारे पुढे काय होईल आता, मार्जी आणि पुढे काय काय मार्जी आणि टॉमीच्या मध्ये काय संवाद होईल आणि काय मजा होतील ते आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.